हा, दिसली का आता स्क्रीन मुलांनो? हॅलो. हो सर दिसतोय. हा, आता फक्त शेवट बोला सगळे, आता मध्ये बोलू नका. आपण लास्ट पिरियड मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन 1 आणि सेकंड कंप्लीट केलेला आहे. आता क्वेश्चन 3 जो आहे सगळे एक्झाम्पल सोपेच आहे त्यातले. फक्त स्क्रीन दिसत नसेल तरच मला सांगा आणि काय प्रॉब्लेम झाला तर. आता या क्वेश्चन 3 मध्ये पहा, क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो राईट द polynomial in x using the given information असा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. हा क्वेश्चन 3 पहा, राईट द पॉलिनॉमियल्स इन एक्स युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे मोनोमियल विथ डिग्री 7. मोनोमियल म्हणजे फक्त एक टर्म असते. मोनो याचं मिनिंग 1 असं होतं, त्यामुळं त्याच्यामध्ये डिग्री 7 म्हणजे व्हेरिएबलचा इंडेक्स किंवा पॉवर 7 आली पाहिजे. अशा प्रकारचा आपल्याला पॉलिनॉमियल म्हणजे त्यातला मोनोमियल लिहायचा आहे. आपण असं 7 एक्स रेस टू 7, एक्स रेस टू 7 महत्वाचा आहे, हा 7 महत्वाचा नाहीये. पहा लक्षात घ्या, 7 च्या ऐवजी तुम्ही वेगळंही काही घेऊ शकता, 3 किंवा काही नाही घेतलं तरी चालेल. हा झाला मोनोमियल. आता सेकंड पहा, सेकंड मध्ये काय दिलंय, बायनॉमियल विथ डिग्री 35. बायनॉमियल्स मीन्स द पॉलिनॉमियल कंटेन्स 2 टर्म्स. बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स असतात पहा, पण व्हेरिएबलची हायएस्ट डिग्री 35 आली पाहिजे, म्हणून आपल्याला एक्स रेस टू 35 आणि मायनस 7. तर इथं 2 टर्म्स आलेत म्हणून त्याला बायनॉमियल विथ डिग्री 35 म्हणता येईल, कारण हायएस्ट डिग्री आहे 35. आणि थर्ड पहा, तुम्ही वेगवेगळे लिहू शकता वेगळ्या टर्म्स, फक्त मेन ही डिग्री 35 इथं हायएस्ट असली पाहिजे. ज्यावेळेस मोनोमियल विथ डिग्री 7 लिहिता त्यावेळेस इथं डिग्री 7 आली पाहिजे. आता थर्ड काय आहे, ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. ट्रायनॉमियल 3 टर्म्स येतात मुलांनो. आता कोणत्याही 3 टर्म्स आपण व्हेरिएबल एक्स वापरू आणि डिग्री 8 आहे पहा, एक्स रेस टू 8 ही हायएस्ट डिग्री पाहिजे, प्लस 5x स्क्वेअर प्लस 2. बघा 3 टर्म झालेत, म्हणून याला ट्रायनॉमियल विथ डिग्री 8 म्हणता येईल, हायएस्ट डिग्री 8 आलेली आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मी तुम्हाला पूर्ण पीडीएफ पाठवेल, आता लगेच लिहिण्याची काय आवश्यकता नाहीये. आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण. अतिशय सोपा पार्ट येतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, क्वेश्चन 4 स्क्रीनवर समोर दाखवलेला आहे. राईट द डिग्री ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल्स. आता डिग्री मीन्स हायएस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नसेल त्यावेळेस तिथे व्हेरिएबलची पॉवर 0 असते, म्हणजे फक्त कॉन्स्टंट टर्म असते, त्यावेळेस त्याची डिग्री ही 0 येणार आहे, लक्षात ठेवायचं. आता फर्स्ट एक्झाम्पल पहा, √5. म्हणजे इथं डिग्री किती येणार आहे मुलांनो, फर्स्ट सी. एक नंबरचा आन्सर लिहिताना नंबर 1 √5 लिहायचे पहा, आणि √5 लिहून जी डिग्री लिहायची आपल्याला, या ठिकाणी डिग्री जी येणार आहे, फक्त आन्सर कसं लिहायचं ते सांगण्यासाठी बघा, 1 हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि खाली त्याची डिग्री इज इक्वल टू असं लिहायचं. थोडक्यात डिग्री इज इक्वल टू, आता इथं काहीच नाही, कॉन्स्टंट टर्म असते त्यावेळेस डिग्री 0 असते. का 0 असते, तर √5 म्हणजेच √5 इंटू एक्स रेस टू 0 असं लिहिलं की एक्स रेस टू 0चं मिनिंग 1 होतं, आणि √5 इंटू 1 म्हणजे √5 येतात, म्हणून ज्यावेळेस कॉन्स्टंट टर्म येते त्यावेळेस डिग्री 0 येते. हे फर्स्ट आन्सर आपल्याला असं लिहिता येईल. आता अशा प्रकारे नंबर टाकायचे तर डिग्री लिहायचे. आता एक्स रेस टू 0 सेकंड आहे,
त्याची डिग्री आता मी डायरेक्ट लिहितोय एरो करून, डिग्री येणार आहे 0च, इथं लिहिलंय x⁻0. आता याच्यामध्ये डिग्री किती येणार आहे? 2 येणार आहे पहा. त्यानंतर हे फोर्थ एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये डिग्री येणार आहे 10. किती सोपे एक्झाम्पल्स आहेत पहा. √2m⁻10 म्हणजे हायेस्ट डिग्री 10 आहे, हायेस्ट पॉवर 10 आहे म्हणून त्याची डिग्री 10 झाली. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल जे आहे, फोर्थ झालं. फिफ्थ एक्झाम्पल पहा. फिफ्थ एक्झाम्पल बघा, इकडे फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या फिफ्थ एक्झाम्पल मध्ये 2p - √7 म्हणजे डिग्री p⁻1 येणार आहे, म्हणजे डिग्री 1 येणार आहे पहा. हायेस्ट पॉवर 1 आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 6, एक नाम 6 मध्ये व्हेरिएबल y आलाय. व्हेरिएबल कोणताही येऊ दे, आपण फक्त त्या व्हेरिएबलची पॉवर हायेस्ट कोणती येते पाहिजे. या ठिकाणी 5 डिग्री. तुम्ही तिथं आन्सर लिहिताना डिग्री इज इक्वल टू 5 असं लिहायचंय. त्यानंतर इथं आलेत मुलांना, एक्स वाय झेड, सेकंड टर्म मध्ये प्लस एक टर्म मध्ये -z. आता याचे 3 टर्म्स आलेत. त्या प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर ऍड करून कुठली हायेस्ट होते. आता इथं जर केलं, एक्स ची पॉवर इथं काय नाही म्हणजे 1 आहे आणि झेड ची पण 1 आहे, म्हणून याची डिग्री 1 + 1 + 1 इज इक्वल टू 3 येणार पहा. याची डिग्री किती होणार आहे मुलांनो? 3 येणार आहे. लक्षात ठेवा, डिग्री इज इक्वल टू 3. सेकंड टर्म मध्ये फक्त डिग्री 2 येईल आणि थर्ड टर्म मध्ये फक्त 1 येईल, म्हणून याचा आन्सर येणार डिग्री इज 3. बघा, 3 व्हेरिएबल आले की डिग्री अशा प्रकारे शोधायची. त्याच्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते पाहूया आपण. त्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल्स दिलेत पहा, m आणि n. m³ n⁻7 - 3m⁻5n + mn. आता इथे डिग्री फाइंड करताना 2 व्हेरिएबल्स आहेत. आता पहिल्यामध्ये 3 आणि 7 हे ऍड केले तर 3 + 7 10 येत आहेत पहा. 3 + 7 किती येणार आहे? 10. सेकंड मध्ये 5 आणि इथं काय नाही म्हणजे 1. 5 + 1 की 6 येणार आहे पहा. आणि लास्ट मध्ये m1n1 म्हणजे 1 + 1 2 येणार आहे. आता 10 ही हायेस्ट डिग्री होती, म्हणून या ठिकाणी डिग्री येणार आहे 10 पहा. ही डिग्री कशी येणार आहे? या ठिकाणी 3 + 7 इज इक्वल टू 10 होणार आहे. बघा, क्लिअर झाले का डिग्री कशी आयडेंटिफाय करायची ते. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहे ते. क्वेश्चन नंबर 5 जो आहे, त्या क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल एज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. पुढे पॉलिनॉमियल शब्द आहे पहा. आता हे आपल्याला 3 मध्ये क्लासिफाय करायचे. लिनियर कोणते, क्वाड्रॅटिक कोणते आणि क्युबिक कोणते आहेत पहा. आता लिनियर म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे जो पॉलिनॉमियल दिलेला आहे त्याची डिग्री 1 असावी लागते, त्याला लिनियर म्हणतात. डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 आल्यावर त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि डिग्री 3 आले की क्युबिक. क्युबिक म्हणजे 3, म्हणून क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतात. आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 2x² + 3x + 1. आता डिग्री 2 आहे म्हणजेच हायेस्ट पॉवर 2 आहे, म्हणजे डिग्री 2 आहे. म्हणजे डिग्री 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणतात. हा आहे क्वाड्रॅटिक पहा. याचा आन्सर लिहिताना हा आहे क्वाड्रॅटिक. फर्स्ट क्वाड्रॅटिक आहे. आता मी तुम्हाला ओरली सांगतो अशा प्रकारे काय आहे ते सेकंड पासून. आता सेकंड मध्ये 5p हा आहे लिनियर मुलांना. हा कोणता येणार आहे? 5p म्हणजे लिनियर, कारण इथं डिग्री 1 येणार आहे. त्याच्यानंतर थर्ड मध्ये पहा, √2y - 1/2 इथेही डिग्री 1 आहे, म्हणून हा सुद्धा लिनियर. इट इज ऑल्सो लिनियर. थर्ड. फोर्थ पहा, m³ + 7m² + 5/2m - √7
इथं डिग्री 3 आहे म्हणून याला म्हणायचं क्युबिक. हा कोणता येणार आहे? 4th नंबरचं क्युबिक येणार आहे. त्यानंतर 5 नंबर डिग्री 2 आहे. 2 म्हणजे क्वाड्रॅटिक आला पहा. आणि लास्ट 3r क्यूब परत आलेला आहे क्युबिक. तर क्लिअर झाले का पहा? लिनियर डिग्री 1 असते, क्वाड्रॅटिक डिग्री 2 असते आणि क्युबिक मध्ये डिग्री 3 असते. अशा प्रकारे हे याचे आन्सर्स क्लिअर करायचे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आहे राईट द क्वेश्चन नंबर 6 पहा. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना असेंडिंग ऑर्डर असते किंवा डिसेंडिंग ऑर्डर असते. शक्यतो आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे, म्हणजे ज्याची हायेस्ट व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जास्त असणारी टर्म पहिल्यांदा लिहायची. म्हणजे आता इथं पहा एम क्यूब म्हणून ही फर्स्ट टर्म लिहायची पहा. त्याचा स्टँडर्ड फॉर्म लिहिताना असा येणार आहे, पहिल्यांदा एम क्यूब, नंतर त्याच्या प्लस 5m ही टर्म येणार, कारण नंतर तिथं व्हेरिएबलची पॉवर 1 3 पेक्षा एक लहान आहे आणि लास्ट 3 कॉन्स्टंट टर्मची पॉवर 0 असते, म्हणजे एक m रेस टू 0 येणार आहे. याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. पहा एम क्यूब प्लस 5m, हे 1 लिहायची आवश्यकता नाही, समजण्यासाठी लिहिलं इथं 1 आहे म्हणून, हे 1 लिहायची गरज नसते, प्लस 3. तर अशा प्रकारे हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितो. असेंडिंग ऑर्डर मध्ये बी लिहू शकतात मुलं. ही 1 नंबरला, ही 2nd नंबरला टर्म आणि ही 3rd नंबरला. शक्यतो आपण डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम लिहायचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी. या सेकंड मध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म कसा लिहिता येणार आहे पहा. याच्यामध्ये हायेस्ट पॉवर जी आहे ती y रेस टू 5 आहे. सो फर्स्ट टर्म येणार आहे y रेस टू 5. त्यानंतर सेकंड टर्म जी येईल ती 2y रेस टू 4 येणार आहे पहा, प्लस 2y रेस टू 4. त्यानंतर क्यूबची टर्म पण आहे पहा, ही 3y क्यूब. 3 हा कोएफिशियंट आहे आणि 3 पॉवर पण आहे त्याची. कोएफिशियंट किती असू दे त्याला काय महत्व नाही, 5 4 3 आहे, इंडेक्स महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 4th टर्म हा मायनस आहे, मायनस वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर पहा -7y, -7y आणि अजून एक टर्म उरलेली आहे -1/2. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आता तुमच्या लक्षात येईल इंडेक्स y व्हेरिएबल आहे, त्याच्या पॉवर पहा 5, इथं 5 4 3 2, याची काय नाही म्हणजे 1 आणि लास्टची 0 असते. याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ पॉलिनॉमियल. फार सिंपल आहे. आपल्याला शक्यतो ते डिसेंडिंग ऑर्डर लिहायचे, उतरते क्रम. एखाद्याने असेंडिंग लिहिलं तरी बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 7 तोही सोपा आहे मुलांनो. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्म मध्ये आपल्याला बघा, क्वेश्चन कंप्लीट दिसत नसेल तर मी दाखवतोय, फॉर्म शब्द आहे शेवटचा. आता आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचे. आता जे दिले ते इंडेक्स फॉर्म आहे. हा फर्स्ट एक्झाम्पल आहे ना, x³ - 2 इंडेक्स फॉर्म आहे. आता इथं लक्षात घ्यायचंय ऑर्डर डिग्री किती आहे, इथं हायेस्ट ऑर्डर 3 आहे, म्हणजे डिग्री 3 आहे. डिग्री 3 असेल तर एक कोएफिशियंट जास्त येतो मुलांना, लक्षात ठेवायचंय. डिग्री 3 असेल तर 4 कोएफिशियंट येतात. कसं लिहायचंय कोएफिशियंट फॉर्म मध्ये? व्यवस्थित पहा. ब्रॅकेट मध्ये लिहायचं नेहमी कोएफिशियंट फॉर्म. असा ब्रॅकेट करायचा सिंपल. त्याच्या अगोदर याचा स्टँडर्ड फॉर्म लिहिला, सगळ्या टर्म्स म्हणजे क्लिअर होईल. मी अगोदर पूर्ण हा पॉलिनॉमियल, इथं काही टर्म्स नाहीयेत ते दाखवतो तुम्हाला. कोणत्या टर्म्स नाहीयेत ते आपण लिहूया. फक्त फर्स्ट एक्झाम्पल पहा व्यवस्थित. फर्स्ट टर्म दिलेली आहे x³. आता स्क्वेअरची टर्म नाहीये, मग ती कशी लिहायची? 0x². ते 0च राहणार, फक्त आपल्याला कोएफिशियंट लिहायचे म्हणून त्या फॉर्म मध्ये. त्यानंतर 0x म्हणजे ज्याचा इंडेक्स 1 आहे ती टर्म नव्हती, ती आपण जोडली. आणि कॉन्स्टंट टर्म आहे -2. बघा, ज्यावेळेस कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचंय त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सगळे
इंडेक्स दिलेले नसतील, हायेस्ट इंडेक्स 3 होता, नंतर 2 दिसत नाही, तो 2 असा 0 ने जोडायचा, नंतर सिंगल 1 चा दिसत नाही, तोही 0 ने जोडला, प्लस आणि 0 आणि लास्ट -2. आता हेच कोएफिशियंट फॉर्म मध्ये हे असा ब्रॅकेट करायचा आणि 4 कोएफिशियंट, एक्स क्यूबचा कोएफिशियंट 1, पुढे कॉमा द्यायचा, नंतर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 0, कॉमा, एक्सचा कोएफिशियंट 0, कॉमा, -2, याला म्हणायचं कोएफिशियंट फॉर्म. बघा किती सिंपल आहे. पण जर याची डिग्री 3 असेल तर कोएफिशियंट 4 येणार आहेत, लक्षात ठेवा. डिग्री जी असती त्याच्यापेक्षा एक कोएफिशियंट जादा असला पाहिजे. आता इथे 4 कोएफिशियंट दिसतात, 1, 0, 0, -2, तरच तुमचा आन्सर बरोबर आहे. आता सेकंड घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता सेकंड मध्ये बघा, सेकंड या ठिकाणी आहे 5y. आता इथं हे याची डिग्री 1 आहे मुलांना, म्हणजे कोएफिशियंट 2 आले पाहिजे. तुमच्या लक्षात येते का? पहा, डिग्री 1 आहे म्हणजे कोएफिशियंट 2 आले पाहिजे. आता ते कसं, तुम्ही 2 कोएफिशियंट म्हणजे 5y प्लस कॉन्स्टंट टर्म नाही म्हणजे ती 0 ने लिहायची. पहा, कारण डिग्री 1 आहे, कोएफिशियंट 2 आले पाहिजे. मग हा कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहिताना ब्रॅकेट करायचा, y चा कोएफिशियंट 5 आणि कॉन्स्टंट टर्म 0. बघा, असे दोन टर्म्स, दोन कोएफिशियंट येणार, कारण डिग्री 1 आहे, डिग्री पेक्षा एक कोएफिशियंट जास्त येतो. ब्रॅकेट करायला विसरायचं नाही, नंबर मध्ये कॉमा द्यायला विसरायचं नाही. आता थर्ड एक्झाम्पल झालं की तुमच्या सगळंच क्लिअर होईल. एक्झाम्पल 3 पहा या ठिकाणी, कारण तिथं आता जास्त क्लिअर होईल तुम्हाला. आता या ठिकाणी पहा, डिग्री आहे 4. डिग्री किती आहे मुलांनो? ही 4 आहे. याचा कोएफिशियंट फॉर्म कसा येईल? आता मी याच्या अगोदर असं लिहिलं नाही, पण असं लिहायचं. पहा, कोएफिशियंट फॉर्म. त्याच्या अगोदर जरा आपण ते संपूर्ण काय करू, म्हणजे इंडेक्स नाही, 4 नंतर 3 इंडेक्स नाही, 2 आहे, 1 चा नाही, ते सगळं 0 ने जोडायचं. पहा, म्हणजे हे कसं येणार आहे, इज इक्वल टू 2m⁴ प्लस 0m क्यूब. m व्हेरिएबल आहे, m वापरा, x नका आणू मध्येच, प्लस 3m², सॉरी इथं मायनस, इथं -3m². या स्क्वेअरची टर्म आलेली, ती प्लस 0 ने जोडायची गरज नाही. बघा, 4, 3 आणि स्क्वेअरची टर्म तीच, नंतर 0m म्हणजे व्हेरिएबल m ची टर्म आलेली नाही म्हणून 0m आणि प्लस 7. आता याचा कोएफिशियंट फॉर्म कसा येणार आहे? पहा, कोएफिशियंट फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इंडेक्स म्हणजे हायेस्ट व्हेरिएबल 4 आहे, डिग्री 4 आहे, म्हणून 5 कोएफिशियंट येणार आहे. पहिलं 2, कॉमा 0, कॉमा -3, कॉमा 0, कॉमा 7. बघा, झालं का क्लिअर? आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर डिग्री 4 असेल तर 5 कोएफिशियंट येतात, डिग्री 0 असेल तर एक कोएफिशियंट येतो. आता 0 डिग्रीचं इथे एक्झाम्पल नाहीये, पण लक्षात ठेवा, जेवढी डिग्री आहे त्याच्यापेक्षा एक कोएफिशियंट जास्त येतो. आणि कोएफिशियंट फॉर्म मध्ये एक ब्रॅकेट करायला विसरायचं नाहीये, नीट लक्षात ठेवायचं कोएफिशियंट फॉर्म, कारण आपल्याला हा परत पुढे लागणार आहे, परत तुमची यात रिव्हिजन होणार आहे, परत रिपीट होणार आहे. आता आपण जे घेणार आहे तो क्वेश्चन नंबर याच्या नेमका अपोजिट आहे. आता क्वेश्चन 8 काय तुमच्या लक्षात येईल? क्वेश्चन 8 मध्ये असं आहे, राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. आता तुम्हाला कोएफिशियंट दिलेत आणि इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे, म्हणजे कोएफिशियंट एकू. आता इथं टोटल कोएफिशियंट 1, 2, 3, नंबर ऑफ कोएफिशियंट 3 आले, म्हणून डिग्री 2 येणार मुलांना. आता 1 ने कमी होणार. म्हणजे आता फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं की तुमच्या लक्षात येणार आहे. पहा, आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल नीट समजून घ्या, जे बाकीचे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतील. आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचंय पहा, याच्यामध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना डिग्री नंबर ऑफ कोएफिशियंट किती आहे पहा, नंबर ऑफ कोएफिशियंट्स
इज इक्वल टू 3 दिसतायत तुम्हाला. 1 2 3 म्हणून नाही, ते टोटल नंबर, हा पहिला नंबर, हा दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, असे नंबर ऑफ कोएफिशियंट 3. म्हणून डिग्री किती येणार त्या पॉलिनॉमियलची? 1 ने कमी होणार. डिग्री इज इक्वल टू 1 ने कमी म्हणजे 3 मधनं 1 जाणार, 2 राहणार. आणि मग आता हे कोएफिशियंट आहे, आपण एक्स व्हेरिएबल वापरून इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिणार आहे. पहिला नंबर 1 आहे, पुढे एक्स जोडायचा, 1 लिहायची गरज नसते कोएफिशियंट, पण समजण्यासाठी लिहिलं. डिग्री 2 म्हणून 2 येणार. प्लस दुसरा नंबर 2 आहे, 2x बघा स्क्वेअर नंतर 1 आणि प्लस 3. म्हणजेच हे कसं येणार आहे, 1 लिहायची गरज नाही, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. अशा प्रकारे जर तुम्हाला हा कोएफिशियंट फॉर्म दिला तर त्याचा इंडेक्स फॉर्म असा येतो. कोएफिशियंट 3 असतील, पहा पहिला कोएफिशियंट, दुसरा कोएफिशियंट, तिसरा कोएफिशियंट. कोएफिशियंट 3 असतील तर डिग्री 2 येते, ही डिग्री 2 आली. मग पुढे इंडेक्स 1 आणि शेवट कॉन्स्टंट टर्म. अशा प्रकारे कोएफिशियंट वरनं इंडेक्स फॉर्म लिहिता येतो. आता सेकंड एक्झाम्पल परत पहा, म्हणजे तुमचं ह्याच्यात काही शंका आहेत ते राहणार नाहीत. आता सेकंड एक्झाम्पल दिलेले, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कोएफिशियंट्स पहा किती दिलेत. 1 2 3 4 5 नंबर ऑफ कोएफिशियंट्स 5 आहेत पहा. फर्स्ट राईट नंबर ऑफ कोएफिशियंट्स, मी शॉर्ट मध्ये लिहितो COEF, टिंब. नंबर ऑफ कोएफिशियंट आहेत 5 मुलांनो. 1 2 3 4 5. डिग्री किती येणार? 1 ने कमी होणार. डिग्री इज इक्वल टू 5 मायनस 1 4. डिग्री 4 आली की काय होणार आहे पहा. पहिलं आता मी इथं खाली वर्ड आहेत तरी त्याच्यावरच लिहितो. 5 येणार आणि 5x रेस टू येणार 4, किंवा खाली लिहितो म्हणजे जरा क्लिअर होईल, व्यवस्थित समजण्यासाठी दिसणार नाहीये काही मुलांना. बघा आता जरा थोडस क्लिअर होईल, जागा केलेली आहे. पहिल्या 5 एक्स रेस टू किती येणार आहे 4 मुलांनो. डिग्री 4 का आली सांगितलं, कोएफिशियंट 5 आहे म्हणून डिग्री 4. नंतर प्लस दुसरा कोएफिशियंट आहे 0 एक्स क्यूब, प्लस तिसरा आहे 0 एक्स स्क्वेअर, प्लस परत आहे 0x आणि लास्ट आहे -1. आता या झिरोना काही व्हॅल्यू नसते, म्हणजे मधल्या 3 टर्म्स झिरोच येणार आहे, म्हणून ते इन शॉर्ट डायरेक्ट असं लिहिताल 5x रेस टू 4 -1. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, कारण मधले 3 आहेत ते झिरोच आहे मुलांना. डायरेक्ट आपण लिहिलं तर ते हे आन्सर, एखाद्या मुलाने असंच आन्सर ठेवलं तरी बरोबर आहे, पण शक्यतो असं लिहावं, कारण आपल्याला याचं मिनिंग हे किंवा याचं मिनिंग हे समजणं गरजेचं आहे. आता मला वाटतंय की जर तुम्हाला कोएफिशियंट दिले तर त्याचा इंडेक्स फॉर्म कसा करतात ते क्लिअर झालं असेल. आता आपल्याला असेच काही पुढचे दुसरे एक्झाम्पल वेगळे. आता क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये मी फक्त समजून सांगणार आहे, नीट पाहायचंय. 2 पार्ट आहेत त्या स्क्रीनवर. एक पार्ट मी एका बाजूचा दाखवतो, नंतर दुसऱ्या पार्ट जातो. क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 9 असा आहे, राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल इन द बॉक्सेस. हे जे बॉक्स दिलेत ना हे असे, त्याच्यात तुम्हाला इथं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, इथं क्युबिक पॉलिनॉमियल, इथं लिनियर पॉलिनॉमियल, इकडे बायनॉमियल, इथं ट्रायनॉमियल, इथं मोनोमियल लिहायचं आहे. कशावरनं? ह्या ज्या सर्कल मध्ये दिले किंवा ह्या इलिप्स मध्ये दिलेत, सर्कल नाहीये पूर्ण, थोडा आकार वेगळा आहे, अंडाकृती आकार आहे, इलिप्स म्हणता येईल त्याला. तर त्याच्यातले निवडून क्वाड्रॅटिक म्हणजे व्हेरिएबलचा डिग्री, त्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक म्हणजे डोक्यावरची संख्या पाहायचा, इंडेक्स पाहायचा. क्युबिक म्हणजे डिग्री 3, त्यानंतर लिनियर म्हणजे डिग्री 1, तिथं एक पेक्षा 2 पण येतील. बायनॉमियल एकच टर्म, डिग्री किती असू दे, इथं डिग्रीला महत्व नाही, टर्म्स किती आहेत, सॉरी
बायनॉमियल म्हणजे दोन टर्म्स आल्या पाहिजे, म्हणजे ते दोन टर्म्स वाले हे उदाहरणार्थ. ट्रायनॉमियल म्हणजे तीन टर्म्स, डिग्रीला महत्व नाही इथं. आणि मोनोमियल म्हणजे एक टर्म्स. आता आपण हे सगळं कसं लिहायचंय पाहूया, मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये काय येईल ते घेऊया आपण. थोडस हे इन्क्रीज करून दाखवतो तुम्हाला एक साइड, मग दुसऱ्या साइडला फक्त आता काय येणार आहे ते पहा. आता फर्स्ट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक म्हणजे व्हेरिएबल ची पॉवर 2 आली पाहिजे, डिग्री 2 आली पाहिजे. मग हा येणार आहे पहिल्यांदा एक्स स्क्वेअर, इथे येणार बॉक्स मध्ये एक्स स्क्वेअर, कॉमा द्या म्हणजे पुढला लिहिता येईल कॉमा. आता क्वाड्रॅटिक अजून कोणता आहे पहा, हा एक आहे पहा, हाही क्वाड्रॅटिक आहे. तो काय आहे ते लिहायचा असा 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. किती सोपं आहे पहा, झालं. बॉक्स मध्ये व्यवस्थित लिहायचे, बॉक्स व्यवस्थित कम मोठे करायचे. आता क्यूबिक. क्यूबिक याचा अर्थ डिग्री 3 आली पाहिजे, म्हणजे इंडेक्स हायएस्ट 3 आला पाहिजे. क्यूबिकचे कोणकोणते पहा, ही फर्स्ट येणार, हे एक येणार पूर्ण, म्हणजे इथे येणार एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5. त्याच्यानंतर अजून क्यूबचं कोणतं आहे, क्यूब बस एकच येणार आहे. अजून एक आहे पहा, एक्स क्यूब प्लस 9, सॉरी अजून एक आहे, कॉमा द्यायचा आणि एक्स क्यूब प्लस 9 हे झाले क्यूबिक. त्याच्यानंतर लिनियर मध्ये कोणकोणते येणार आहे, लिनियर. लिनियर म्हणजे ज्याचा डिग्री 1 आहे पहा, फर्स्ट येणार एक्स प्लस 7, इथे येणार एक्स प्लस 7 कॉमा. अजून दुसरं काय येईल पहा, त्याच्यानंतर झालं. फक्त आता आपलं क्वाड्रॅटिक मध्ये हा एक लिहायचं राहिला, आता क्वाड्रॅटिक हे राहिलेलं आहे पहा, हाही क्वाड्रॅटिक आहे 3x स्क्वेअर प्लस 5. तो कुठं आला असता, इथं आला असता पहा, 3x स्क्वेअर 5. क्वाड्रॅटिक म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. तसाच हाही पार्ट कम्प्लीट करायचा आहे याबद्दल. आता हे फर्स्ट क्लिअर करतो आणि सेकंड पार्ट सांगतो मी तुम्हाला. आता सेकंड मध्ये पहा, आता बायनॉमियल दोन टर्म्स आल्या पाहिजे पहा, ह्या दोन टर्म्स आहेत एक्स प्लस 7, नंतर इथे सिंगल टर्म आहे, इथे 4 टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहे, ह्या 2 टर्म्स आहेत आणि ह्या 2 टर्म्स आहेत. आता डिग्री नाही पाहिजे, आता फक्त टर्म्स पाहिजे. बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स, म्हणजे इथे एक्स प्लस 7 कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर एक्स क्यूब प्लस 9 कॉमा द्यायचा आणि लास्ट टर्म 3x स्क्वेअर प्लस 5x. तुम्ही बॉक्स मध्ये व्यवस्थित भरायचे, तुम्ही बॉक्स मोठे बनवायचे. ट्रायनॉमियल तीन टर्म्स, तीन टर्म्स कुठे आहेत बघा इथे. तीन टर्म्स म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 5x आणि प्लस 10. आणि मोनोमियल, मोनो एक टर्म आली पाहिजे, मग कोणते हे पहा, एक्स स्क्वेअर. अजून आहे का मोनोमियल, नाही, या 4 टर्म्स आहेत, इथे 3 टर्म्स आहेत, इथे 2 टर्म्स. जा अशा प्रकारे हा चार्ट व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. आता मी सगळं क्लिअर करणार आहे. बघा समजलंय का, सोपा पार्ट होता मुलांनो.